नमस्कार दर्शक हो, जगातील सर्वात प्राचीन संस्कृती लाभलेला देश म्हणून भारताचं नाव अभिमानाने घेतलं जातं. 5,000 वर्षांची परंपरा लाभलेल्या याच भारत भूमीवर वेद आणि उपनिषद रचली गेली. धर्मशास्त्राबरोबरच औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र, आरोग्यशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र एवढंच नव्हे तर संगीत, नृत्य आणि नाट्यशास्त्र अशा 14 विद्या आणि 64 कला या वेदांमुळेच इथल्या मातीत विकसित झाल्या, ज्या संपूर्ण जगाला आपल्याकडून प्राप्त झाल्या असं अभिमानाने म्हणता येईल. पण अशा या संपन्न देशावर सुरुवातीला मुघलांनी आणि नंतर ब्रिटिशांनी कब्जा करत आपल्या स्वातंत्र्य सूर्याला ग्रहण लावलं. स्थानिक शासक, राजे महाराजे यांचा कधी कपटाने, कधी फितुरीने, तर कधी अत्याधुनिक शस्त्रांनी पराभव करून ब्रिटिशांनी आपल्या देशावर आपलं राज्य लादलं. ब्रिटिशांविरुद्धच्या असंतोषाला वाट मिळाली ती 1857 साली इंग्रज सैन्यातील आपल्याच सैनिकांनी गोऱ्या साहेबाविरुद्ध बंदुका उचलल्या तेव्हा. मंगल पांडे, झाशीची राणी, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल, बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली भारतात पहिल्यांदा सशस्त्र स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं. हे युद्ध यशस्वी झालं नाही, पण याच युद्धामुळे लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याकांक्षेचा दीप प्रज्वलित झाला. अनेकांच्या जीवनाहुतीनं हे स्वातंत्र्याचं यज्ञकुंड धडधडत राहिलं. महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंगरा, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, खुदिराम बोस, उधमसिंग अशा अनेकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत देश ब्रिटिशांच्या कचाट्यातून मुक्त झाला. या देशात भारतीय सरकार अस्तित्वात आलं. अनेकांच्या सहकार्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी या देशाची राज्यघटना तयार केली. 26 जानेवारी 1950 रोजी देशानं ती स्वीकारली आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झाला. आपल्या देशात विद्वानांची आणि विद्वत्तेची कधीच कमी नव्हती, पण ब्रिटिशांनी अशा विद्वज्जनांना कधीच पुढे येऊ दिलं नाही. स्वतंत्र भारतामध्ये या विद्वानांच्या विद्वत्तेतून आपण विविध क्षेत्रात विकासाची पावलं टाकू लागलो. भारत आता खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण होऊ लागला. मानवाच्या जगण्यासाठी अन्न हा महत्त्वाचा घटक आहे. ज्या देशात अन्नधान्य उत्पादन हे त्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक, तो देश संपन्न आणि सधन म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्रात आपल्या देशानं भरीव कामगिरी करत प्रगती केली. त्यामुळे शेतीमध्ये हरितक्रांती आणि पशुधनात श्वेतक्रांती करून आपण या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं. कृषीप्रधान भारत जो स्वातंत्र्यपूर्व काळात अन्नधान्याची आयात करत होता, तो शेती उत्पादनात स्वयंपूर्ण होत अन्नधान्याची निर्यात करू लागला. या हरितक्रांतीचे जनक होते MS स्वामीनाथन. या ग्रीन रिव्होल्यूशनबद्दल जगभरातून उमटलेली प्रतिक्रिया होती, नो अदर कंट्री इन द वर्ल्ड टू अचीव सच सक्सेस. यामुळे भारत शेतीत पूर्णतः कर्जमुक्त झाला. याच दरम्यान हळद आणि बासमतीसाठी पेटंट घेऊन तांत्रिकदृष्ट्या भारतानं जगात अग्रक्रम पटकावला. लोकसंख्येला पुरेल एवढ्या अन्नधान्याची निर्मिती व्हावी या हेतूने 1960च्या दशकात हरितक्रांती करण्यात आली आणि कृषी क्षेत्राचे रूपच बदलून गेले. अधिक उत्पादन देणारे उत्तम प्रतीची संकरित बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर, सिंचनासाठी पाणी आणि विजेची उपलब्धता याचा एकत्रित परिणाम म्हणजे हरितक्रांती. कृषी क्षेत्रातील क्रांतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत आला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही फळाला आला आहे. धवल क्रांतीने पशुपालक शेतकऱ्यांचे जीवन उजळून निघाले आहे. एवढेच नव्हे
तर अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाकडेही वळले आहेत. यामधूनही मोठी मिळकत होऊन शेतकऱ्यांचा फायदाच झाला आहे. या व्हाईट रिव्होल्यूशन अर्थात श्वेतक्रांतीने भारत जगातला सर्वाधिक दूध उत्पादक देश ठरला. सहकार तत्वातून दुधाचा महापूर आणण्याचं भगीरथ कार्य केलं ते वर्गीस कुरियन यांनी, ज्यांना फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन किंवा मिल्कमॅन असं संबोधलं गेलं. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच निरोगी आयुष्य हा मानवाचा हक्क झाला आणि म्हणूनच आरोग्य क्षेत्रात जो देश प्रगती करू शकला, ज्या देशातले नागरिक अधिक प्रमाणात सुदृढ आणि निरोगी राहिले, तो देश प्रगतीच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकणारा ठरला. आणि म्हणूनच भारताने देखील आरोग्य क्षेत्रात स्वतःला समृद्ध करत संशोधनासोबतच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर भारताने वैद्यकीय क्षेत्रात नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. याचे एक साधे उदाहरण म्हणजे अनेक साथीच्या रोगांवर विजय मिळून 60च्या दशकात जेथे भारतीयांचे सरासरी आयुर्मान 42 वर्षांचे होते, तेच 65 वर्षापर्यंत वाढले आहे. सन 1956 मध्ये दिल्ली येथे एम्स रुग्णालय स्थापन करण्यात आली. 1985 साली सरकारने क्षयरोग, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, गोवर, हेपेटायटिस बी, अतिसार आणि निमोनिया आदी आजारांविरोधात सार्वत्रिक लसीकरणाची महामोहीम हाती घेतली होती. जगभरातून लोक भारतामध्ये उपचार घेण्यासाठी येतात. 2019 साली आलेल्या करोना महामारीच्या विरुद्ध लढताना जगाची भंबेरी उडाली, पण आपला देश समर्थ ठरला. एवढंच नाही तर लसीकरणात सुद्धा 135 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात या स्वातंत्र्य दिनापूर्वीच 150 कोटींचा टप्पा पार केला. असे असूनही अद्याप भारताला वैद्यकीय क्षेत्रात मोठी मजल मारायची आहे. अन्न आणि आरोग्य यासोबतच समृद्ध जीवनासाठी शिक्षण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जाणून आपल्या देशानं शिक्षणामध्ये प्रगती साधण्यासाठी एक यशस्वी पाऊल टाकलं आणि त्याची परिणती आज आपल्या देशात साक्षरतेचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतं. भारतात 2005 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणला. यामध्ये शालेय स्तरावरच ज्ञानरचनावाद शिक्षण प्रणालीचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने 2009 मध्ये बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला. भारताने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा पल्ला गाठला आहे. ए.के. कोचर यांच्यानुसार त्या काळी 6 ते 11 वयोगटातील 35% आणि 14 ते 17 वयोगटातील फक्त 4% मुले शाळेत होती. स्वातंत्र्यानंतर देशाला बळकटी देण्यासाठी शैक्षणिक सुधारणेचे धोरण हाती घेण्यात आले. संविधान स्वीकारल्यानंतर कलम 45 नुसार सर्व राज्यांनी पहिल्या 10 वर्षांमध्येच 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे बंधनकारक केले. मध्यान्ह भोजन योजना ही 1995 साली राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. शाळेतील मुलांची गळती कमी करणे, शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढवणे आणि मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या योजनेची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली. सुरुवातीला या योजनेअंतर्गत ठराविक प्रमाणात तांदूळ दिला जात होता. 2002 मध्ये मुलांना तांदळाऐवजी शिजवलेले अन्न देण्यात येऊ लागले. ग्रामीण भागात अनेक मुले शाळेत न जाता आईवडिलांना मदत म्हणून मजुरी करीत होती. आता शाळेत पोटभर खिचडी मिळत असल्याने मुलांचा शाळेत जाण्याचा कल वाढला. नियमित शाळेत आल्यामुळे त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण झाली. अनेक मुले शिकू लागली हे मात्र खरे. इंजिनियर होणे आजही आपल्या देशात सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो. म्हणून तर जगात सर्वाधिक इंजिनियर्स निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. 1945 साली अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेची स्थापना म्हणजे AICTE झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढली. आज घडीला देशात AICTE अंतर्गत
एकूण 6,447 अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यांची 28,71,000 एवढी प्रवेश क्षमता आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेत अमेरिका आणि चीन खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने विद्यापीठ शिक्षण आयोगाची 1948 साली स्थापना केली. व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय व्यवस्थापन संस्थांचे IIM देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. देशाच्या विकासाला आवश्यक व्यवस्थापकांची निर्मिती करण्यासाठी नियोजन आयोगाच्या शिफारसीनुसार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने 1959 साली कोलकाता येथे पहिली IIM संस्था सुरू करण्यात आली. त्याच वर्षी अहमदाबाद येथे दुसरी तर पहिल्या 2 महाविद्यालयांच्या यशस्वीतेनंतर बंगळूर आणि लखनौ येथे IIM सुरू झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT महाविद्यालये जगातील नामांकित संस्थांपैकी एक आहेत. स्वातंत्र्यानंतर औद्योगिक विकास करायचा तर जागतिक स्तरावरील औद्योगिक शिक्षण संस्थांची गरज ओळखून 1946 साली सर जोगेंद्र सिंग यांनी 22 जणांची समिती स्थापन केली. नलिनी रंजन सरकार यांनी केलेल्या शिफारसीनुसार 1951 साली पश्चिम बंगालमध्ये खरगपूर इथे पहिले IIT कॉलेज सुरू झाले. त्यानंतर मुंबईत पवईमध्ये, कानपूर, मद्रास आणि दिल्ली इथे IIT संस्था सुरू झाल्या. सध्या 23 IIT संस्था कार्यरत असून सुमारे 11,000 विद्यार्थी इथे शिक्षण घेऊ शकतात. स्वातंत्र्योत्तर काळात साक्षरतेवर विशेष भर देण्यात आला. म्हणून 1951 साली केवळ 16.67% असलेले साक्षरतेचे प्रमाण 2011 साली 74.04% करण्यात यश मिळाले आहे. शिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि नवनिर्मितीची आस असणाऱ्यांना संशोधन करून आपला नवा उद्योग उभारता यावा, यासाठी सरकारच्या काही विशेष योजना अशा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि सहाय्यकारी ठरल्या. त्यामुळंच आपल्या देशानं उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केली. रोजगार निर्मितीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वस्त्रोद्योगाने 7.5 दशकांमध्ये केलेली प्रगती खरोखरच अचंबित करणारी असली तरी अद्यापही आपल्याला बराच मोठा पल्ला गाठणं बाकी आहे याची जाणीवही होते. केवळ स्वदेशी भांडवलावर उभ्या राहिलेल्या वस्त्रोद्योगाला निर्यातीमध्ये वाढ करण्याच्या अनेक संधी अद्यापही मिळवता आलेल्या नाहीत. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्वदेशी चळवळीने वस्त्रोद्योगाला चालना मिळाली. भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती ही शेतीमध्ये होते. या पाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे वस्त्रोद्योगाचा. या उद्योगामध्ये सुमारे 51 दशलक्ष रोजगार उपलब्ध असून देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 14% वाटा वस्त्रोद्योगाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया अशी घोषणा करत भारतीय उद्योगामध्ये भारतीय कच्चा माल तसंच भारतीय तंत्रज्ञान याचा वापर वाढावा म्हणून प्रयत्न सुरू केले. पहिल्या 2 दशकात उद्योगांना स्वयंपूर्ण करण्यासाठी परदेशातून नवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे एक प्रकारचे मेक इन इंडिया धोरणच होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीत वाहतूक व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत विज्ञानाने वाहन उद्योगात क्रांती घडून आली आहे. भारतात दुचाकी आणि 4 चाकी वाहने केवळ विदेशी होती. वाहन निर्मितीवर शासनाची बंदी होती. इंग्लंडची बुलेट, इटलीची फियाट आणि भारतीय कंपनीची ॲम्बेसेडर रस्त्यावर धावत होती. शासनाच्या परवान्यानंतर लॅम्ब्रेटा आणि बजाज यासारख्या दुचाकी धावायला लागल्या. भारत ऑटो क्षेत्रात उत्पादन हब बनला आहे आणि हे खरंच अभिमानास्पद आहे. भारतीय सिनेमा व त्यांचे प्रेक्षक ही जगासाठी आश्चर्याची गोष्ट राहिली आहे. सन 1896 मध्ये मुंबईत ल्युमियर बंधूंनी आणलेली एक जादूची पेटी भारतीयांनी अल्पावधीतच आत्मसात केली.
दादासाहेब फाळके यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी सन 1913ला झळकवला आणि त्यानंतर सुरू झालेला भारतीय चित्रपटाचा प्रवास आजपर्यंत अविरत चालू राहिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आज सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश म्हणून जगात भारताची ओळख झाली. आशयाच्या बाबतीत काही चित्रपट परदेशी चित्रपटांना मागे टाकतात. आता तर तंत्रज्ञानातही आपण मागे नाही हे बाहुबलीसारख्या चित्रपटांनी दाखवून दिलेले आहे. ज्या देशातली जमीन, पाणी आणि हवेतली वाहतूक सुविहित, तो देश प्रगतीपथावर असतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच दळणवळणाच्या सुविधा सक्षम करण्यात आपण विशेष लक्ष दिलं आणि म्हणून या दळणवळणाच्या साधनांनी आपण देशाला तर आपल्याशी जोडलंच, पण माणसांनाही. विकासासाठी दळणवळणाची सुविधा चांगली हवी ही बाब लक्षात आल्यानंतर रस्ते विकासासाठी प्रयत्न सुरू झालेत. गेल्या काही दशकात देशामध्ये जागतिक पातळीचे महामार्ग तयार झाले. यात मुंबई पुणे एक्सप्रेसवे, यमुना एक्सप्रेसवे, पूर्वांचल एक्सप्रेसवे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सद्यस्थितीत देशात 1,87,000 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. बहुतांश राज्यात राज्य महामार्गाची स्थिती देखील सुधारत असून ग्रामीण भागात देखील रस्त्यांचे जाळे पसरत आहे. विशेष म्हणजे आता जम्मू काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील रस्ते बांधणीवर भर देण्यात येत आहे. 1853ला आपल्या देशात रेल्वेचा प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक वर्षे कोळसा हेच रेल्वेगाडी चालविण्याचे माध्यम उपलब्ध होते. परंतु बदलत्या काळानुसार इलेक्ट्रिकवर रेल्वेगाड्या चालवल्या जाऊ लागल्या आणि आधुनिक काळात सर्वच रेल्वेगाड्या आता इलेक्ट्रिकवर धावू लागल्या. स्वातंत्र्यानंतर देशात कलिंग एअरवेजची 4 विमाने होती. नंतर एअर इंडियाची विमाने आली. आता देशात घरगुती सेवा देणारी 500पेक्षा जास्त विमाने आहेत. भारतात जलमार्गाच्या विकासाच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. नद्या, कालवे, खाड्या यांचे प्रमाण मोठे आहे. देशात नद्यांमध्ये 17,980 किलोमीटर तर कालव्यांमध्ये 2,256 किलोमीटरच्या लांबीत दळणवळण होऊ शकते. केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने देशात 106 नवे जलमार्ग निवडले असून यांचा विकास करण्यात येत आहे. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात महत्त्वाची ठरते ती लोकसंख्या. आपल्या देशाची 135 कोटी याची लोकसंख्या आपल्या देशाच्या प्रगतीमधला एक मोठा अडथळा आहे आणि म्हणूनच प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आपण विशेष प्रयत्न देखील करत आहोत. 1947 साली देशाची लोकसंख्या 36 कोटी इतकी होती. 2011च्या जनगणनेनुसार ती 1.21 अब्ज इतकी झाली. तरी लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना पटवून देण्यात आली. कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. सरकारी नोकरीसाठी तसेच निवडणूक लढविण्यासाठी 2 अपत्यांची मर्यादा घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1921 साली र.धो. कर्वे यांनी पुण्यात पहिल्या बर्थ कंट्रोल क्लिनिकची स्थापना केली होती. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. ही खेडी अन्नधान्य उत्पादनासाठी आणि पशुधनासाठी विशेष योगदान देत असली तरी देशाच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे हे जाणूनच या खेड्यांचा विकास हे सूत्र आपल्या देशानं अवलंबलं आणि त्यामुळंच विविध योजनांच्या माध्यमातून झपाट्याने आपल्या देशात नागरीकरण होऊ लागलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम ग्रामविकासावरच भर देण्यात आला. 1974 मध्ये केंद्र सरकारने स्वतंत्र ग्रामविकास विभागाची स्थापना केली. ग्रामीण भागात रस्ते, पाणी पुरवठा, घरे, आरोग्य आणि शिक्षण या सुविधा देण्यासाठी हा विभाग काम करत आहे. आता खेडी विकासाच्या प्रक्रियेत सामावली गेली आहेत. महात्मा गांधी यांचे हेच स्वप्न होते. स्वतंत्र भारतात 1959 साली गांधी जयंती दिनी म्हणजे 2 ऑक्टोबरला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
यांनी पंचायत राज व्यवस्था लागू केली. प्राचीन काळापासून सुरू असलेल्या गावगाडा संस्कृतीला मिळालेले हे पहिले राजकीय अधिष्ठान होते. पंचायत राज व्यवस्थेची रचना ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय आहे. दर 5 वर्षांनी या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. ग्रामसभेला जास्तीत जास्त अधिकार प्रदान करून भारत एकमेव देश आहे. गावाचा विकास गावातील लोकांनी एकत्र येऊन करावा या उद्देशाने गाव पातळीवर ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली. पंचायत राज व्यवस्थेचा एक महत्त्वाचा टप्पा होता. आज देशभरात सुमारे 2.5 लाख ग्रामपंचायती आहेत. प्रगतीचं एक एक शिखर काबीज करत असतानाच आपल्या देशात असणाऱ्या परंपरागत अंधश्रद्धा या आपल्या विकासातला एक फार मोठा अडथळा होत्या. या अंधश्रद्धा किंवा जुन्या कालबाह्य रूढी परंपरा यांच्या विरोधातही अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या देशातल्या सरकारनं घेतले आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या देशाच्या विकासात दिसू लागला. नरेंद्र दाभोळकर यांच्या संघर्षामुळे अस्तित्वात आलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राज्यात 26 ऑगस्ट 13 पासून लागू झाला. असा कायदा असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी झाला आहे. विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळ उभी केली होती. 1955 मध्ये केंद्र सरकारने नागरी हक्क संरक्षण हा कायदा करत जातीय अस्पृश्यतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ व्यक्ती, नागरिक ही खरं तर आपली संपदा, कारण त्यांचा अनुभव पुढच्या पिढ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतो. या ज्येष्ठांना निवृत्ती पश्चात त्यांचं जीवन सुखकारक व्हावं यासाठी आपल्या देशानं या ज्येष्ठांसाठी सुद्धा पेन्शन योजना सुरू केली. सुरुवातीच्या काळात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना वृद्धत्वावेळी आर्थिक लाभ मिळत नव्हता. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी 2015च्या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठांसाठी अटल पेन्शन योजनेची घोषणा केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना विकासाच्या मूळ प्रवाहात येण्याची संधी मिळावी यासाठी संविधानानं दिलेलं आरक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आणि या आरक्षणाची कक्षा विस्तारण्यासाठी मंडल आयोगाची निर्मिती झाली, ज्यामुळं अनेकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येणं शक्य झालं. मंडल आयोगाची स्थापना जनता सरकारने 1978 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. या आयोगाने आपला अहवाल 1980 मध्ये दिला होता. देशभरातील मागास जाती जमातींना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी 1990 मध्ये मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. यामुळे देशभरातील इतर मागासवर्गीय समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाचं उन्नत जीवन हे देशाच्या विकासाचं सूत्र ठरलं. परंतु या प्रत्येक नागरिकाच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यातल्या काही चुकीच्या सवयी दूर करणं गरजेचं होतं. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक होता तो व्यसनमुक्तीचा. व्यसनाधीन असणाऱ्या समाजाला या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न देखील करतो आहोत. भारत सरकार समाज प्रबोधन आणि मनपरिवर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती धोरण राबवित आहे. यासाठी दारूबंदी कायदा, गुटखाबंदी कायदा, धूम्रपान विरोधी कायदा यासारखे कायदेही अस्तित्वात आले आहेत. महामार्गावरील 40% अपघात हे दारूच्या व्यसनाने होतात. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव केल्यास गावात दारूबंदी होते. जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं म्हटलं जातं. जगाचं राहू द्या, पण आपल्या देशाला जर अधिक उन्नत करायचं असेल, विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल, तर नवी पिढी सक्षम घडणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी विशेष करून महिलांवर आहे. म्हणून या महिलांचं सक्षमीकरण करणं, त्यांना शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे आपलं कर्तव्य ठरलं.
अनेक काळपर्यंत पुरुषांच्या पाठीशी राहणाऱ्या स्त्रिया आता या सकारात्मक निर्णयामुळं पुरुषांच्या बरोबरीनंच नव्हे तर काही क्षेत्रात पुरुषांच्याही एक पाऊल पुढं दिसू लागल्या. स्वतंत्र महिला धोरण 2001 मध्ये प्रथम जाहीर झाले असले तरी महिलांच्या विकासाचा विचार स्वातंत्र्यानंतर लगेच सुरू झाला होता. पंचवार्षिक योजनांमध्ये महिलांसाठी विविध कल्याणकारी कार्यक्रमांची घोषणा करण्यात आल्या आहेत. समाजातील मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत, हरियाणा येथून 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली. मुलीला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी 10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. जातींमधील विषमता नष्ट करण्यासाठी 3 सप्टेंबर 1959 पासून आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्यात आली. हुंडा देणे व घेणे ही अनिष्ट प्रथा म्हणून सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मध्ये मंजूर केला. यानुसार हुंडा देण्या घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी 15,000 दंड इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. भारतात ब्रिटिशांच्या काळात म्हणजेच 28 सप्टेंबर 1929 रोजी बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 मंजूर झाला. त्याला सारडा ॲक्ट असे संबोधले जाते. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 एप्रिल 1930 पासून सुरू झाली. बालविवाह प्रतिबंधक कायद्यात थेट 2006 मध्ये बदल करून विवाहासाठी मुलाचे वय 21 तर मुलीचे 18 करण्यात आले. देशात कर्नाटक राज्याने प्रथमच 1980 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी 25% जागा आरक्षित केल्या. 1987 मध्ये ओरिसाने महिलांसाठी 33% आरक्षण केले. देशाला विकसित करत असताना जगाच्या तुलनेत आपण किती यश मिळवलं हे देखील ताडणं गरजेचं असतं. जगात झपाट्यानं अणुक्रांती होत असताना भारतही मागे राहू शकत नव्हता आणि म्हणूनच अणुसंशोधनात आपण केलेलं कार्य हे जगाला स्तिमित करणारं ठरलं. विधायक आणि विध्वंसक या 2 विभिन्न गुणांनी युक्त असलेली अणुशक्ती ही आजच्या युगातील सर्वात समर्थ ताकद मानली जाते. अणुतंत्रज्ञानाचा विधायक वापर केला तर भारतासारख्या महाकाय देशातील ऊर्जेची समस्या नजीकच्या काळात संपुष्टात येऊ शकते. 1960च्या दशकापासूनच जगभरात अण्वस्त्र स्पर्धा वाढत होती. अमेरिका व रशिया अन्य राष्ट्रांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध करत असेल तरी स्वतः मात्र त्याच दिशेने जात राहिले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांच्या योगदानामुळे देश अण्वस्त्र सज्ज होण्याच्या दिशेने जाऊ शकला. अमेरिकेसारख्या महासत्तेला वचक बसवा म्हणून इंदिरा गांधी यांनी अणुसंशोधनाला खूपच चालना दिली. 1974 मध्ये भारताने पोखरण येथे अणुस्फोट केला. इंग्लंड, अमेरिकासारख्या देशांनी भारताच्या या अणुस्फोटाविरोधात आघाडी उभारली. अगर तलवार की नोक पर या एटम बॉम्ब के डर से कोई हमारे देश को झुकाना चाहे, दबाना चाहे, ये देश हमारा दबने वाला नहीं. तो एक सरकार के नाते हमारा क्या जवाब हो सकता है सिवाय इसके कि हम हथियारों का जवाब हथियारों से दें. 1998 मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण येथे दुसरी अणुचाचणी केली. पुढे अमेरिकेशी अणुसहकार्य करार आणि अणुऊर्जा निर्मितीचे नवे पर्व आले. येणाऱ्या काळात ऊर्जेबाबत स्वयंपूर्णता येण्यासाठी अणुसंशोधनात आघाडी घेणे ही काळाची गरज ठरणार आहे. अवकाश संशोधन ही देखील काळाची गरज ठरली आणि जगाच्या बरोबरीनं भारतही सक्षमपणे त्यात उतरला. केवळ उतरलाच नाही, संशोधनातून जी प्रगती साधली त्यामुळं आज संपूर्ण जगात भारत अव्वल स्थानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. विविध सॅटेलाइट्स अवकाशात सोडण्यासाठी भारताचं तंत्रज्ञान जगातील अनेक देश आज वापरतात. हे भारताचं निर्विवाद यशच म्हणता येईल. अवकाश संशोधनासाठी देशात अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. देशातील संस्थांनी दिलेल्या योगदानामुळे अवकाश संशोधनात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. इस्रोच्या नवीन स्पेस मिशनमुळे अवकाश संशोधनाची क्षमता वाढली. भारताने पहिल्याच प्रयत्नात चांद्रयान मोहीम यशस्वी केली. मंगळावर मोहीम फत्ते केली.
अवकाशात पाठवलेली ॲस्ट्रोसॅट ही वेधशाळा चांगले काम करत आहे. आता शुक्रावर व पुन्हा एकदा चंद्रावर यान पाठविण्याची तयारी सुरू आहे. नुकत्याच लागलेल्या गुरुत्वीय लहरींच्या शोधाबाबत भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा मोठा आहे. सॅटेलाईट कम्युनिकेशनमध्ये भारत स्वयंपूर्ण झाला आहे. मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीमुळे सॅटेलाईटची मागणी अधिक वाढली. भारताची स्वतःची GPS सिस्टीम तयार होत असून त्यात अचूकता येणार आहे. त्यामुळे भारताचा उल्लेख अवकाश संशोधनातील उगवता तारा म्हणून केला जात आहे. दूरसंचार क्रांतीमुळे संपूर्ण जग जवळ आलंय. अशा वेळी भारतही मागे राहणं शक्यच नव्हतं आणि म्हणून भारतानं देखील डिजिटल इंडिया होत दूरसंचार क्षेत्रात क्रांती करतच आपलं भक्कम पाऊल टाकलं. 70च्या दशकात दूरध्वनी मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत होत्या. आता हाच भारत मोबाईल क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दूरसंचार क्षेत्रात अल्पावधीतच ही स्वप्नवत प्रगती झाली आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षात केंद्र शासनाच्या टपाल व दूरसंचार विभागांतर्गत सुरू झालेल्या सरकारी कंपनीकडून दूरध्वनी पुरवण्यास सुरुवात झाली. या फर्स्ट जनरेशनचे जाळे 90च्या दशकापर्यंत सर्वदूर पसरले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दूरसंचार क्षेत्रात बदलाची पायाभरणी केली. 2014 पासून सुरू झालेल्या डिजिटल इंडियामुळे देशात दूरसंचार क्षेत्राची क्रांती घडणार आहे. नेटवर्क यंत्रणा अद्ययावत झाल्याने प्रत्येक गोष्ट मोबाईलला जोडली जात असून आरोग्य, शिक्षण, कृषी, बँकिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. भारताच्या दृष्टीने झालेले हे बदल नवीन क्रांती घडविणारे ठरत आहेत. या साऱ्या विकासात सत्ताधारी, विरोधक अर्थात लोकप्रतिनिधी यांच्या सोबतच नागरिकांचाही महत्त्वाचा सहभाग असतो. लोकप्रतिनिधींनी घेतलेले निर्णय किंवा सरकारचे निर्णय हे योग्य की अयोग्य हे जाणून घेण्याचा नागरिकांना देखील अधिकार आहे आणि हाच माहितीचा अधिकार कायदा पारित करून आपल्या देशानं खऱ्या अर्थानं लोकाभिमुख सरकार हे सार्थ करून दाखवलं. शासकीय कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी 2005 मध्ये माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट कायदा अंमलात आणला. देशातील सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय माहिती सुलभपणे पोहोचवणे हे या कायद्याचे प्रथम कर्तव्य आहे. खेळामध्ये देखील हॉकी आणि क्रिकेट या खेळात आपण विश्वविजेते ठरलो, तर आता वैयक्तिक क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक सारख्या उच्च स्पर्धेत अधिकाधिक पदकं मिळवून भारत देश जगाच्या क्रीडा विश्वाचं आपल्याकडे लक्ष वेधू लागला आहे. अजिंठा, वेरूळ, खजुराहो, तंजावर, कोणार्क इथली शिल्पकला किंवा धर्म, भाषा, प्रांत, नैसर्गिक रचना, राहणीमान, वेशभूषा, खानपान या सर्वातील विविधतेतूनही एकता जोपासणारा प्राचीन संस्कृतीचा देश म्हणून भारत संपूर्ण जगात ख्यातकीर्त आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारा आपला भारत देश विश्व गुरुपदाच्या मार्गावरचा प्रमुख दावेदार ठरतो आहे. जय हिंद. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा